तुम्ही खासदार झाले, प्रतिनिधी झाले म्हणजे काय तुम्ही लोकांचे खून करायला जन्मले का? याच्याकरता लोकांनी प्रतिनिधी बनवले का तुम्हाला? तर याच्याकरता ह्या दोन धनंजयची तुटलेली चप्पल बजरंग सुख घालून चलत होता. हो, हे सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे. हां, जी चप्पल तुटली का चप्पल धनंजयची, हे बजरंग घालून चालायचं. माणसाला जर अशा काही गोष्टी घडत असत्या, आता विलास घुले म्हणजे एक प्रामाणिक पोऱ्या होता. मी बरीच ह्या भागात परिसरात माहिती घेतली की कधीही कुठला झगडा, कुठलं भांडण कधीही कोणासंग नाही आहे. आणि याला जर हे हत्याकांड होत असेल तर हे ठरवून केलेलं आहे. कारण 10-12 जण येते, तलवारी घेऊन येते, चाकू घेऊन येते. तर ह्या गोष्टीला स्वरूप आणण्याचं काम म्हणजे एक आपल्या बीड जिल्ह्याचा खासदार याचा मोठा असे ह्याचा वाटा असायला पाहिजे. एक असं या परिसराच्या माहितीतून सांगतो. कारण हे जी खासदार आहे तर याचं काम होतं की हे घडलं आहे कसं, भेट घेणं गरजेचं होतं. 3 ते 4 दिवस आज तिथं राहिलं तर याचे जे आरोपी आहेत तर हे आरोपी मोकळे हिंडत आहेत. आणि पोलीस स्टेशनला जाऊन याचा मुलगा फोन करतो पोलीस स्टेशनला की बा तुमचं काही झालं तर मी हे करतो. म्हणजे ह्या गोष्टी याला काही मतदान केलं नाही का ह्या लोकांनी? याला खासदार बनवलं नाही का? हां, हे प्रतिनिधी होता ना, कमीत कमी बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी होता. एखाद्या घराने केलं असं आणि एखाद्या नसेल केलं, प्रत्येकाचे हे नसतं आहे. पण त्याचं काम होतं. आणि तो जर भामटा नसता तर तो इथं भेटायला आलाच असता. तो भामटा इथं भेटण्याला येण्याच्याऐवजी तो गेला कुठं? मुख्यमंत्र्याकडं. आणि मग तो चोरी केली नाही तर तू चोरी पकडायची याच्याकरता जातो कशाला तिथं? हां, तुला काही भेव नाही ना, तू इथं ये ना, यायला भेट. तो चोरी केली आणि पुन्हा शिरीचोरी करायला चालला तिथं वर. म्हणजे ही चूक. आणि पहिली गोष्ट ह्या आपल्या गृहमंत्र्याला माझी सूचना आहे की बाबा हे जे चाललं आहे हे सगळं तुझ्यामुळं चाललं आहे. आता खून खराबाची चाललं आहे ना, तर ह्या गृहमंत्र्यावर सगळा दोष गृहमंत्र्याचा आहे. ह्या गृहमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला याला त्याला कायदा आहे का नाही काही महाराष्ट्रामध्ये? ह्या कायद्याचं काही हे वापर होतो का नाही? का सगळ्याचं जो मनगटात जोर आहे त्यांनीच लढायचं का त्यांनीच खुनं करायचे आणि तलवारी घेऊन पळायचे? त्याच्यामुळं ह्या गृहमंत्र्यांनी जर ह्या 2-3 दिवसात जे काय आरोपी आहेत आणि ह्या घोले परिवाराला जे परवा दिवशी आज 3-4 दिवस झाले की बा काहीतरी संरक्षण देऊ म्हणले होते. आता मग त्याचे भाऊ बोलत होते मला की बा काही धमके येत्या, भानगडी येत्या. आज 4 दिवस झाले तरी त्याला संरक्षण दिलं नाही ह्या घराला. आणि तिकडं जिथं नाही तिथं तुम्ही संरक्षण देता. म्हणजे हे गृहमंत्र्याचं मेन काम गृहमंत्र्याचं आहे. गृहमंत्र्यांनी सूत्र आलेले म्हणजे सगळे हलते आहेत. दुसरी गोष्ट इथं काय आपला कळमला कोणीतरी आता केडला कोणीतरी SP का कोण काय आहे तो पी आय हां, ते कारण ते मी शिकलेलं नसल्यामुळं काही होतं बरं का माझ्याकडून वनवणे का काहीतरी. तर ह्यो म्हणजे सगळ्या जिल्ह्याच्या लोकांच्या बदल्या होत्या. आणि याच्या बदली का नाही होत? म्हणजे ह्यो प्युअर पाळलेला कुत्रा याचा आहे सोनवणेचा. तिथं जाऊन पोऱ्या ते समजा फोन करतो, धाडकीनशीने आरोपी सांगतो की बाबा माझं काय मी बजरंग दादा आहे माझ्या मागं आमकं आहे. अरे म्हणजे जर तुम्ही खासदार झाले, प्रतिनिधी झाले म्हणजे काय तुम्ही लोकांचे खून करायला जन्मले का? याच्याकरता लोकांनी प्रतिनिधी बनवलं का तुम्हाला? तर याच्याकरता ह्या 2 दिवसात जर ह्या सरकारने आणि ह्या कळमचे ते याच्या केसच्या यांनी जर व्यवस्थित जर हे हाताळलेलं नाही तर मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो, बाकीचं तर काही घेणं देणं नाही, पण मी डायरेक्ट गृहमंत्र्याच्या बंगल्यापुढं, वर्ष बंगला का काय खालचा बंगला म्हणतात का, त्या बंगल्यापुढं तुम्हाला सांगतो उपोषण सुरू करणार आहे बुधवार ते गुरुवारपर्यंत. हा प्रश्न आहे या ठिकाणी. आणि मग इथून मागलेच काय केलं तुम्ही? इथून मागेच घडलेल्या याच्यात काय केलं? तिथं नव्हतं का राजकारण? तिथं नाही कळालं का तुम्हाला राजकारण होतं का नव्हतं? तर तुम्ही जे केलं ते समोरचे करतात ना. हां, अरे तुम्ही तरी खुणं करू जिरायचा प्रयत्न करतात. हो, सगळं तुम्हालाच जमतं का? भाई इथं
प्रतिनिधी होता ना, माझं एकच मत आहे की व प्रतिनिधी होता, ज्या दिवशी गोष्ट घडली त्या दिवशी त्यांनी इथं येणं. त्याच्यामध्ये नाही आहे ना, त्याचा मुलगा नाही, त्यो नाही, त्यांनी भेटायचं ना. काही यांनी इथं आल्या आल्या काही त्याचे दगडं घातले असते का? हां, उलटं त्याची समाधानी झाली असते. नाही, हो माणूस प्रतिनिधी असल्यामुळं आपल्याला पहिला भेटायला हे आला, त्यांनी तिथं 2 दिवस थांबायचं. जिल्ह्याचा प्रतिनिधी होता, खासदार होता, तिथं 2-3 दिवस. जेव्हा तिसऱ्या दिवशी सगळ्या लोकांनी उठावा घेतला तेव्हा त्याची चौकशी. 3 दिवस तर ते आरोपी मस्त माझ्यात अगदी गळ्यात रुमाला घालून निंडत होते. म्हणजे याची साथ असल्याशिवाय हिंडतात का? हो, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी खासदार याच्याकरता बनले का तुम्हाला जनतेने? हो, एका समाजाच्या जीवावर तुम्ही खासदार बनले. हां, सगळ्या समाजाच्या जीवावर खासदार बनलेले, सगळ्याचे प्रतिनिधी आहे तुम्ही. याच्यावर लक्ष देणं तुमचं गरजेचं आहे. आणि ते काल काय सांगतो, परवा काहीतरी म्हणला की मला तिथं शा द्यायला लागले. अरे देऊ दे ना, तू प्रतिनिधी आहे. शा दिल्याने काय झालं असतं? इथं आल्याच्या नंतर तुला शा दिल्या असत्या का लोकांनी? शा देणार नाहीत लोक. आणि एवढे तुमचे काही तुरळक लोकांसारखे आमचे कावळे नाहीत. आम्हाला याची संताजी भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचं हे याला धरून चालणारे माणसं आहेत आम्ही. कारण तुमच्यासारखे मूर्खासारखे वागत नाहीत. इकडं सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं का? मर्डर केले का लोकांची? अरे आईला आई, बहिणीला बहीण म्हणून सगळ्याला संरक्षण केलं आणि तुम्ही संरक्षणच्या जागेवर भरक्षण करायला लागले. तर याच्याकरता काळजी घेणं गरजेचं आहे. जर समजा ह्या 3-4 दिवसामध्ये नाही जर घोले कुटुंबाची काळजी घेतली बीड जिल्ह्यानी, तर मी 100% तुम्हाला सांगतो, वर्षा बंगल्यावर मुंबईला जाऊन, कुठं तो बंगला आहे मला तर काही माहीत नाही, मुंबई बी अजूनही पाण्यात नाही माझ्या, पण बघावं लागेल. त्याला वेळ पाडली त्याला विलायच नाही. दुसरा एक प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रकार होत आहेत ते चुकीचे आहेत, कसं पाहताय? नाही, त्याला वाटणारच ना चुकीचे. अरे मागल्या वेळेस कमून नाही म्हणला की बाबा काहीतरी ते कोणतं काही प्रकरण झालं मागं, ते तुमच्या मस्काजोगला इथं कुठंतरी देशमुख कुटुंबात, त्यावेळेस का नाही म्हणला की बा याच्या दोषी हेच आहेत? हां, त्यावेळेस त्यांनी म्हणायला पाहिजे होतं ना. म्हणजे दुसऱ्याचं झालं तर ते काही बी, आणि स्वतःचं झालं का लगेच तवाची एक व्हायचं. हे गंगाचं याचं वड्याचं पाणी लगेच गंगेला मिळायचं का? शुद्ध गंगा, शुद्ध तीर्थ घ्या. हां, दुसरा एक प्रश्न, एवढं प्रकरण होऊ नये जे घाबरत नाही. वाघ, वाघाला काय असतं? लोखंडी पिंजरा असतो. तुम्ही लक्षात घ्या, वाघाला लोखंडी पिंजरा असतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये वाघाला घालण्याकरता आपलेच 18 पगड लोक आहेत. कोण? गलुरीनी, नुसत्या गलुरीनीच घालतात आतमध्ये. मग ते बाकीचं साहित्य पण लागत नाही. आता जर समजा हे काय हेतू करतो गृहमंत्री, त्याच्यावर कळलं ना. आता राजीनामा मागणे एवढं तर काय दिसत नाहीत आमची ताकद, कारण त्याची ताकद सगळी गृहमंत्र्याची ताकद जिथं चालली तिथंच चालली ना. प्रत्येक गोष्टीला तिथं ताकद लावतो. आता उद्या समाज काय करीन? आणि मी पहिल्यापासूनच समाजाकरताच, कारण मी तुम्हाला पहिला शब्द केला, राजकीय माणूस नाही आहे मी. राजकारणाचं मला घेणं देणं नाही. मी समाजाकरता कुठं मरायला तयार आहे आणि मारायला बी तयार आहे. पण जर उद्या त्या गोष्टी नाहीच घडल्या तर शेवट समाज आहे, मी कोण ठरविणार आहे? जर 18 पगड जातींनी सगळ्या समाजाने जर विचार केला आणि जर नाहीच न्याय मिळाला तर समाज ठरीन ना. शेवटचा प्रश्न आहे, माजी मुंडे यांनी सभागृहात हा प्रश्न मांडला होता घुले प्रकरणाचा. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हटलं आहे की त्याची उंची नाही. कसं पाहता? आता ते 2029 पर्यंत प्रकरण मांडलं होतं सभागृहात, त्यानंतरची प्रतिक्रिया. विषय म्हणजे असा आहे, त्यांनी प्रकरण मांडलं धनंजयनी, म्हणजे कशा करता मांडलं की काहीतरी घडलं म्हणून त्याच्यावर मांडलं. त्यांनी काही असं कोणाचं नाव घेतलं नाही. त्यांनी स्पष्ट भाषेत काय सांगितलं, जो आरोपी असेल, आरोपीला जात नसती आणि मारणाऱ्याला जात नसती. ह्या गोष्टीवर काय करावं लागत असतं की ती सकल चौकशी करण्यात यावा. हे शब्द धनंजयनी मांडलेला आहे. याच्यामध्ये काय असं नाही की तुमचं नाव घेतलं, याचं नाव घेतलं, नाव घेतलेलं नाही आहे. पण त्याची राहायला प्रश्न दुसरा उंचीचा. आता उंची कोणाची किती आहे, कोणाची कशी आहे, ही त्याला दुईला माहिती आहे, दुईची किती येतं. याच्या तुटलेली, धनंजयची तुटलेली चप्पल बजरंग घालून चलत होता. हे सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे. हां, जी चप्पल तुटली का चप्पल धनंजयची, हे बजरंग घालून चालायचा. म्हणजे राजकारणात आणलं आहे कोणी?
राजकारणात कोण्या समाजाने काय केलं आणि त्या समाजाचा जर हे उपकार काढीत असेल तर त्याच्यावर समाज काहीतरी नंतर दखल घेईनच त्या गोष्टीची.